बघा गौरव मोरे सर. हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉगिंग. आता हा एपिसोड नंबर 2 आहे मुंबई सोमेश्वर सिरीजचा. एपिसोड नंबर 1 मध्ये आम्ही आलेलो इकडे चिपळूणला आजीच्या गावी. आता इकडनं आम्ही जाणार सोमेश्वरला. चिपळूणला कशासाठी आलेलो ते म्हणजे गोंधळासाठी आलेलो. लास्ट ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला माहिती असेल. आणि आता आम्ही पहिला 7:30 वाजले, तर आता पहिला आम्ही जाणार खेमदेवाच्या इकडे. मग त्याच्या आधी आजीच्या घरी जाणार आम्ही. आजीचा जो जुना घर आहे तिकडे बघायला जाणार. त्याच्यानंतर मग खाली येणार रामाच्या मंदिराच्या इकडे जाणार. तिकडनं मग खेमदेवाच्या इकडे जाणार. तर आता जेव्हा जातो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता फायनली पोचलेलो आम्ही आजीच्या घरात, म्हणजे इकडे पोचलो बाहेर एंट्रन्सवर. आता इकडनं आतमध्ये जातो घरात, तुम्हाला घर दाखवतो. आणि हा आजीच्या घराच्या जवळ असे खूप सारे घर आहे आणि हा आजीचा मेन घर आहे. आता तुम्हाला पुन्हा दाखवतो. ऑलमोस्ट तुटलं, इकडे कोण आता राहत नाही असं म्हणून तुटलंय. बघू शकतात पाटणं. इकडे किचन होतं, ते किचन तुटलंय. आणि इकडे टॉयलेट होतं आणि इकडचे पत्रे पण सर्व तुटले. हे आजीचं घर उघडच आहे असं. इकडे आणि इकडे हे होतं, बेड होता तो पण नाही. आणि तो आमचा फेवरेट झोका. आता आम्ही इकडनं खेमदेवाच्या इकडे जाऊ आणि मग तिकडनं सोमेश्वरला निघणार. तर हा ब्लॉग खेमदेवाच्या हे सापाचं का हे स्किन आहे. आजीचं मेन घर. बॅट 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 इकडे फणस पण खूप सारे आहे. आणि आता आम्ही एक फणस काढलंय. हे अननसचे झाड आहे. गावी आलं तर हाच फायदा असतो, सर्व प्रकारचे झाड बघायला भेटतात. आता आम्ही फायनली निघालो आणि आता इकडनं आम्ही चाललो खाली खेमदेवाच्या पाया पडायला. आणि तिकडनं राम मंदिर पण आहे, त्याचे पण पाया पडणार. आता चला ते दोघं मंदिर दाखवतो तुम्हाला. इकडे खाली आलं की व्ह्यू बघू शकतात. इकडचा राम मंदिर आहे करबवणे. आता इकडनं आता खाली आम्ही खेमदेवाच्या इकडनं जाणार, तिकडनं रस्ता आहे. आता राम मंदिरच्या आतमध्ये जातो. आता हा जंगलामधनं रस्ता आहे खेमदेवासाठी जाण्यासाठी. पुढे मम्मी, तिकडे नागेश काका, आजी, आई, पप्पा इकडे पुढे. आंबे दोन भेटले. इकडनं कुठे एवढं मोठं जंगल आहे. आणि एकदम एंडिंगला खेमदेव आहे ना. आता फायनली मी पोचलेलो आहे खेमदेवाच्या मंदिरामध्ये. पाठीमागे बघू शकतात मंदिर. आणि आता तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो मंदिर आणि रस्ता पण दाखवतो. हा खेमदेवाचा मंदिर आहे. आणि इकडनं रस्ता आहे पूर्ण जंगलामधनं. आणि हा ब्रिज पार करून इकडनं इकडे यायचं. आता आम्ही फायनली आलेलो आहे. आता इकडनं आम्ही जाणार सोमेश्वरला. तर आता सोमेश्वरला बाय रोड जाणार. आता किती वेळ लागतो बघूया. आणि जेव्हा तिकडे पोहोचेल तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. हा आजीच्या गावचा बंदर. मस्त नदी आहे बाजूला. आणि इकडे बाजूला घर होते ना. आता इकडे काम होतं म्हणून आम्ही आलोय जरा.
आता सर्व काम कंप्लीट झालं. खेमदेवाच्या इकडनं आलेलो आहे आणि त्याच्यानंतर इकडनं पण आलेलो आहे. आता आम्ही फायनली निघतोय संगमेश्वरसाठी. आता संगमेश्वर जाताना व्ह्यू तुम्हाला दाखवेल आणि मी तर ऑलमोस्ट झोपूनच जातो मोस्ट ऑफ द टाईम. आणि आता आम्ही इकडे बंदरावर आलो आहे, चिपळूणच्या बंदरावर. आणि आता इकडे आम्ही हे करतोय, आजीचा आधार कार्डसाठी आम्ही आलेलो. आता बघू किती वेळ लागतो, त्याच्यानंतर निघेल तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजले 11:30 आणि आम्ही CNG भरण्यासाठी थांबलो. आणि इकडे गौरव मोरे सर आलेले आहेत. आता आम्ही त्यांना भेटायला जातो, फोटो काढतो, तो तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवर. आणि हे बघा गौरव मोरे सर. आम्ही इकडे पेट्रोल पंपाच्या इकडे आलो, भेटले जस्ट. आता वाजलेले 12:30 आणि ऑलमोस्ट आम्हाला 1 तास झालेला आहे इकडे येऊन. आणि इकडनं अजून 39 किलोमीटर आहे देवरुख. आम्ही देवरुखला चाललो आहे, देवरुखच्या मावशीकडे. आता गौरव मोरे सरांना भेटून झालं ते. आणि आता आम्ही थोड्या वेळात निघू गॅस भरून, त्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो, तिकडे जाऊ. आता फायनली आम्ही आलो आहे मावशी आजीच्या घरी. 2 वाजले आम्हाला यायला. आणि आता आम्ही जेवून घेतलेलं आहे. आणि आता इकडे पाऊस पडतोय, पाठीमागे बघू शकतात. आता आम्ही चाललेलो आहे सोजाई देवी मंदिरात. तर इकडनं 5-10 मिनटं लागेल पोचायला. आता आम्ही बाईकने चाललो आहे आणि बाकी पूर्ण फॅमिली गाडीने चालले. तर आता फायनली आम्ही पोचलो सोजाई देवी मंदिरात. हे मंदिर आहे. आता दर्शन ते झालेले. आता तुम्हाला इकडचं दाखवतो व्ह्यू. आणि हे मंदिराचं एंट्रन्स 2 असे हत्ती लावलेले. आणि ही मेन एंट्रन्स आहे. आणि हा इकडे असं गार्डन आणि इकडे बसायला केलं आहे मस्तपैकी. एकदम शांती इकडे. आणि इकडे पाण्याची सोय पण आहे. हा देवरुखचा हिडन स्पॉट आहे, हिडन शिव मंदिर आहे. इकडे जास्त कोण येत नाही सहजासहजी. एकदम शांत, काय बाजूला काय नाही एकदम. हा मंदिर आहे जो मेन समोर दिसतोय तो. यायला पण इकडचा रस्ता आता जरा बनवत आहे. आणि हा शिव मंदिर आहे इकडचं देवरुखचं. आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि एकदम छान आहे मंदिर आता. आणि इकडे जास्त सहजासहजी कोणी येत नाही. ज्यांना माहिती असेल ते लोक येतात. पण आता हा प्रॉपर लोकेशन मी पण नाही सांगू शकत इकडचं. पण खूप छान मंदिर बांधलेलं आहे. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. श्री स्वयंभू सांबा मंदिर आहे, पाटेगाव. हा एक्झॅक्ट लोकेशन आहे. आणि इकडे बाजूला काहीच नाही, सुमसाम आहे एकदम. आणि आता रस्ता बांधतात तिकडे येण्यासाठी. आणि हा इकडचा देवरुख मार्केट आहे. हा संडेलाच लागतो.
पुन्हा एकदम एंडपर्यंत. मी जास्त पुढे नाही जाते. आता फायनली मी घरी पोचलेलो आहे आणि आता मी थोडा रेस्ट करणार. तर हा ब्लॉग थोड्या वेळाच्या नंतर कंटिन्यू करतो. आणि मी मगाशी आलेलो आणि मार्केटला गेलो जरा. आणि हा तुम्हाला इकडची एक गोष्ट रेकमेंड करेल की इकडचा बन मस्का म्हणजे मस्का पाव असतो, एक 15 रुपयाला भेटतं पॅकेट. 4 पीस असतात त्याच्यामध्ये. तो नक्की खावं देवरुखला आलात तर. आणि आता हा ब्लॉग मी एंड करायला विसरतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकरच नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.